मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला सर्व साईजसाठी इथे आपल्या कटोरीच्या मापावरून डबल कटोरी मार्किंग कशी करायची आहे, ती कशा पद्धतीने कट करायची आहे, ब्लाऊज पिसावरती ठेवून एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। इथे तुम्हाला मी सर्व साईजसाठी सांगणार आहे। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या मापाची कोणतीही साईज असू द्यात, तुम्ही तुमच्या मापाचं तुम्हाला इथे पेपर कटिंग घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडेल आपल्याला ह्याच्यावरती मार्किंग कसं करायचं आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता इथे अस्तर घेतलेला आहे। इथे तुम्हाला 1 मीटर कपडा लागत असेल तर 1 मीटर वापरू शकता। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आपल्या मापाचं कोणत्याही साईजसाठी सांगते मी तुम्हाला इथे समजून। आज पेपर कटिंग ठेवा, मार्किंग करून घ्या। आहे तसंच, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे। पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची। गळा, मुंढा आहे असंच मार्किंग करून घ्या। इथे मी पाठीची बाजू ठेवून मार्किंग करून घेतलं। आता ह्या बाजूला आणि बसतंय का ते सुद्धा बघत जा। बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज पीस अपुरा असतो, म्हणजे पुरत नाहीये। बसतंय का ते सुद्धा बघत जा। ज्यांचं बसत नाही त्यांनी 1 मीटर कपडा वापरू शकता, ते लक्षात ठेवा। आता ह्या बाजूला ठेवून घेते ही बाजू, हे अशा पद्धती। आता इथे बघा, मी तुम्हाला कटिंग करताना दरवेळेस सांगत असते, हे मी अशा पद्धतीनेच कट करत असते, हे तुम्हाला सुद्धा माहीत झालेलं आहे। आता इथं काय करते मी, हे आपलं तयार झालं, आले लक्षात। इथं वाढून घ्यायचं, इथे वाढून घ्यायचं। मी ब्लाऊज पिसावरती इथे तुम्हाला दाखवते। आणि असंच आपण पेपर कटिंग दर व्हिडिओमध्ये सुद्धा करत असतो, फक्त ह्याच्यावरती ठेवून वाढवत असतो। आता तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे। हे असं ठेवून घ्या, जिथे बसते तिथे हे असं ठेवून घ्या। थोडीशी इथे जागा ठेवा आणि इथे सुद्धा जागा ठेवायची आहे। फक्त ठेवताना सरळ ठेवा। हे लक्षात घ्या, ही बाजू आपली सरळ झाली पाहिजे, क्रॉसमध्ये ठेवू नका, ते लक्षात ठेवायचं। आता इथे आपल्याला हे सर्वात आधी आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, आहे असंच मार्किंग करून घ्या। इथे बघू शकता मी आहे असंच हे मार्किंग करून घेतलं। हे अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवते वाटलं तर। हे बघू शकता, हे झालं ते इथे व्यवस्थित। आता इथं काय करायचं, आपल्याला टेपचा वापर करा शक्यतो। हे ह्या बाजूला आपण अर्धा इंच वाढून घेतो। हे ही आपली मार्किंग आहे का, थोडंसं गोलाकारामध्ये, लक्षात घ्या। आपण कटोरी जोडतो ती बाजू इथे आपल्याला मोजून घ्या। शिलाईमध्ये आपल्याला तेवढं पकडायचं आहे। हे मधलं अंतर आपलं तयार असतं परफेक्ट, ते लक्षात ठेवा। अर्धा इंच, फक्त अर्धा इंच ह्या बाजूला वाढून घ्या। मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला हे समजून सांगत असते। आता ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंच फक्त। हे इथं। आता इथं काय करायचं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। हे इकडून घ्या, हे इथून घ्यायचं, जास्त असं वरच्या बाजूला नाहीये। हे इथून घ्यायचं असा आकार, हे इथं मार्किंग करून घ्यायचं। इकडच्या बाजूला सुद्धा वाढवायची काही गरज नाही, फक्त एवढंच अंतर वाढवायचं आहे, ते लक्षात ठेवा। एवढंच अंतर आपल्याला इथे फक्त वाढवायचं आहे। आता इथून सुद्धा नसेल आला आकार, हे या बाजूने नसेल देता येत तर इकडच्या बाजूने सुद्धा देऊ शकता। हे अशा पद्धतीने नंतर इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं, परत असा आकार देऊन घ्यायचा त्याच्यावरती। हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे। इकडची बाजू तर झाली व्यवस्थित आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे। हे सुद्धा आपलं मार्किंग एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे। आता इथे बाही बघायची आहे आपली बसते का। बऱ्याच वेळा कपडा अपुरा असतो, फिटिंगच्या बाजूला थोडंसं कमी पडते माझं। इथे मला जोडून घ्यावं लागणार आहे थोडंसं अस्तर। सर्वात आधी काय करा, मध्यावरती बरोबर बाही ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचं। दोन्ही सुद्धा फिटिंगच्या बाजूला सेम अंतर राहिलं पाहिजे। हे ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू, लक्षात ठेवत जा ही पद्धत। आता क्रॉसपट्टी कुठं बघायचं आहे, बसते का आपली। इकडच्या बाजूला सुद्धा बघू शकता, कपडा एकसारखा आहे का बघा, एकसारखा करून घ्या आणि क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे अशी मार्किंग करून घ्यायची। आहे अशीच मार्किंग करून घ्या। इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं। आकार व्यवस्थित नसेल आला तर देऊन घ्या। आता हे आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। सावकाश कट करा, आहे असंच। इथे बाही मार्किंगवरती बरोबर कट करून घ्या। मध्यावरती एक मार्किंग करून घ्या। आता इथे पाठीची बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण आकार दिला का, त्याच पद्धतीने आपल्याला इथे पाठीची बाजू व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। आता इथे कटोरी जोडतो ती बाजू
व्यवस्थित मार्किंग केलं त्याच्यावरती कट करून घ्यायची आहे. इथे आपल्याला व्यवस्थित आणि सावकाशमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. आकार दिला त्याच्यावरतीच बरोबर कट करून घ्या. इथे मी पूर्ण कटिंग करून घेतलं. आता बाहीला थोडासा कपडा आपल्याला अस्तरचा कमी पडला होता. तर दोन्हीसुद्धा बाजूंना काय करायचं, उंचीला जेवढं लागणार आहे तेवढा आपल्याला इथे कपडा काढून घ्यायचा. बघू शकता, असं ठेवून बघा, बघितलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपल्याला जोडायला सुद्धा ते पुरलं पाहिजे. ह्या दोन्ही बाजू कपडा कट करून घेतला. आता इकडच्या 2 बाजू जेवढं लागते तेवढंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे, जेवढं उंचीला आणि बाजूने सुद्धा आपल्याला ते पुरलं पाहिजे. आणि जोडून घेताना काय करावं लागतं, आपल्याला शिलाई द्यायची जिथं कमी पडते तिथं आणि दाबटीप टाकून सुद्धा घ्यावी लागते. आता हे झाले दोन्ही सुद्धा बाजूंचं. बाहीचा जर कपडा कमी असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. आता इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हुक आणि लूप पट्टी जेवढी उंचीला लागणार आहे तेवढी आपल्याला इथे कट करून घ्यायची. थोडीशी जास्त काढा, जरी शिल्लक राहिली तर आपण नंतर कट करून टाकू सुद्धा शकतो. आता इथे तुम्हाला तुमच्या मापाची कटोरी घ्यायची आहे. प्रत्येक साईज अनुसार इथे तुम्हाला सांगत आहे मी, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्ही दुसरा पेपर घेऊ शकता, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, ही बाजू जोडायला पुरत नाहीये. ह्याच्यावरती सुद्धा थोडंसं आपण वाढवूनच घेणार आहोत. सर्वात आधी हे पहा, इथे आपल्याला आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपला आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित मार्किंग करून घ्या. हुक आणि लूप पट्टी जोडतो ती बाजू, क्रॉस पट्टी जोडतो ती बाजू व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. मी इथे आहे असंच मार्किंग केलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला जोडायला ही बाजू कमी पडते. आता इथे आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं असतं. मी हे तुम्हाला कापडावरती ठेवून सुद्धा दाखवलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला इथे डबल कटोरी कटिंग बघणार आहोत त्यासाठी. आता इथे काय करते मी, फक्त अर्धा इंचा, बऱ्याच वेळा जोडायला ही बाजू कमी पडते बघा. मग क्रॉसपट्टी जर आपली वरच्या बाजूला गेली, ती जागा जर जोडायला कमी पडली, हे इथे समजून सांगते मी थोडंसं तुम्हाला इथे. आता इथे जर तुमचं आलं जोडून, लक्षात ठेवा ही पद्धत. हे पहा, इथंच आलं जोडून, क्रॉसपट्टी थोडीशी वरच्या बाजूला सरकणार, आलं लक्षात. ब्लाऊज थोडासा उंचीला मग कमी होतो. त्यासाठी काय करायचं, इथे अर्धा इंच वाढून घ्यायला विसरू नका. जरी शिल्लक राहिलं तरी मी तुम्हाला शिलाई करताना हे समजून सांगेल, कट केलं तरी सुद्धा चालतं, पण आत्ता वाढून घ्या. नाही वाढून घेतला आणि जोडायला कमी पडलं तर प्रॉब्लेम येतो. आणि शिल्लक राहिलं तर आपण कट करू शकतो, आलं लक्षात. आता त्यासाठी अर्धा इंच मोजून घ्यायचं, बरोबर परफेक्ट माझं इथं अर्धा इंच भरते, लक्षात ठेवा. आता ही पद्धत, मग इथे सुद्धा फक्त अर्धा इंच, हे पहा, आलं लक्षात. हे पहा, लक्षात घ्या, इथे सुद्धा अर्धा इंच वाढवलं आहे अशीच ठेवायची, मार्किंग करून घ्यायचं, हे लक्षात ठेवत जा ही पद्धत. हे पहा, आहे असंच मार्किंग करून घेतलं, फक्त इथून खाली अर्धा इंच. हे पहा, बाजूला ठेवते पेपर म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता इथे काय करायचं, आपल्याला लाईन ओढून घ्या अशी. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करायचं आपल्याला, हे पहा, हा गळ्याचा आकार व्यवस्थित आहे का ते बघा द्या, ते महत्त्वाचं आहे आपलं. इथे नसेल आला तर आकार इथे व्यवस्थित असा देऊन घ्या. हे पहा, बघू शकता, नसेल आला आकार, त्यांनी असा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. हे पहा, हे झालं आता व्यवस्थित. आता इथे काय करूया, आपण हे कट करून घेऊया. जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर हे कट करून घ्या आणि सावकाश कट करून घ्या, जसं आहे तसं, म्हणजे आपल्याला डबल कटोरीचं मार्किंग करायला सोपं पडेल त्यासाठी. आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे, लक्षात ठेवा. अर्धा इंच वाढवायला विसरू नका. जरी शिल्लक राहिलं तरी हे मी तुम्हाला शिलाई करताना समजून सांगेल. शिल्लक राहिलं तर आपण ते कट करू सुद्धा शकतो, पण जोडायला जर कमी पडलं तर प्रॉब्लेम येईल, त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे काय करायचं, हे टोक, इकडच्या बाजूचं टोक, इकडच्या बाजूला आपली हुक लूक पट्टी असते ना, हे टोक, आलं लक्षात. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, लक्षात घ्या, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. समजून सांगते, असं मार्किंग करा. हे पहा, प्लेन करून घ्या इथे. आता इथे काय करायचं आहे, पहा, हे टोक जवळून दाखवते, हे टोक असं ठेवून घ्या ह्याच्यावरती, बरोबर. आता इथे काय करायचं आहे, जेवढा आपला जास्तीचा पेपर आहे, पेपरवरती शक्यतो कट करा. हे पहा, असा हा पेपर आहे, जेवढा जास्त आहे एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. हे पहा, बघू शकता. आता हे झालं कट. ओपन करते, हे बरोबर आपला अर्धा इंच राहत आहे, बघू शकता. ह्या बाजूला फक्त जोडण्यासाठी लागणार आहे आपल्याला, ह्या बाजूला काही लागणार नाही. त्यासाठी काय करायचं, मध्यावरती अशी घडी करून घ्यायची, जेवढं ह्या बाजूला शिल्लक असेल तेवढं बरोबर परफेक्ट कट करून घ्यायचं, म्हणजे आपलं हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल आणि ही बाजू सुद्धा जोडायला सुद्धा पुरेल. अर्धा इंच बरोबर राहिलं ह्या बाजूला, आलं लक्षात. हे लक्षात ठेवत जा.
आता इथे मी टक्स मार्किंग करून घेते. टक्स सर्वात आधी टक्स मार्किंग करून घे. हे पहा, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घेते इकडच्या बाजूला. हे पहा, बघू शकता. असं ठेवून घ्या. घडी करून घ्यायची. एकसारखं व्यवस्थित पकडायचं. आता इथे 1.5 इंच आडवी बाजू झाली, 1.5 इंच आडव्या बाजूला 1.5 इंच, कारण की तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे. 1.5 इंच. हे पहा, इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता उभा 2.5 इंच, 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे हे आलं लक्षात. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. कट करू नका, लाईन ओढून घ्यायची आहे. आणि ह्या सुद्धा बाजूला थोडंसं असं मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे सुद्धा 1.5 इंच. हे पहा, बघू शकता. इथे 1.5 इंच, वरच्या बाजूला 2.5 इंच. लक्षात ठेवत जा. हे पहा, बघू शकता. बरोबर झालं मार्किंग. हे मार्किंग करा. दोन्ही सुद्धा बाजूला मार्किंग करून घ्या इथे, म्हणजे पुढचं समजायला सुद्धा सोपं पडेल. हे पहा, दोन्ही सुद्धा बाजूला मार्किंग केलं. लक्षात आलं. 1.5 इंच वरती 2.5 इंच, 1.5 इंच वरती 2.5 इंच. लक्षात ठेवा. इथे काय करायचं आपल्याला, हे मार्किंग केलेलं आहे का ते कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी सेपरेट पेपरवरती मार्किंग करून घ्या. आलं लक्षात. हे पहा, हे इथून मी कट करून घेते इथपर्यंत. फक्त आपल्याला हा त्रिकोण आहे ना, आपण टक्स मार्किंग केलेला, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे पहा, एकदम अशी सोपी पद्धत आहे. हे पहा, असं कट करून घ्या एकदम व्यवस्थित. बघू शकता. कट करून घेतलं. आता इथे काय करायचं आपल्याला, हे पहा, हे बरोबर झालं. आलं लक्षात. थोडंसं मार्किंग करते वाटलं तर. इथपर्यंत आलं आपलं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं आपल्याला, हे असं घडी करून घ्यायचं. बघू शकता. ह्याच्यावरती बरोबर लाईनीत आलं पाहिजे. हे पहा, बघू शकता. हे पहा, ह्याच्या बरोबर लाईनीत आलं पाहिजे. असं घडी करून घ्यायचं. ह्याच्याबरोबर इथं आपण इथं एकदम असं कडेला आहे ना, हे पहा, त्याच्याबरोबर असं लाईनीत आलं पाहिजे. लक्ष देऊन बघा फक्त. आता इथे अशी घडी करून घ्यायची इकडच्या बाजूला. आलं लक्षात. आता ह्या सुद्धा बाजूची तिथपर्यंतच घडी करून घ्यायची, म्हणजे आपलं इथपर्यंत आलं होतं ना तिथपर्यंत. हे पहा, आता ह्या सुद्धा बाजूची अशी घडी करून घ्यायची. बघू शकता. हे पहा, अशी. हे बरोबर आलं पाहिजे, म्हणजे हे जवळजवळ आलं पाहिजे. हे पहा, बघू शकता. हे पहा, अशी घडी करून घ्यायची. हे दोन्ही सुद्धा जवळजवळ आलं पाहिजे. लक्षात आलं. जवळून दाखवते थांबा थोडंसं मी तुम्हाला. हे बघू शकता. जवळजवळ आलं पाहिजे आपलं. आलं लक्षात. थोडंसं इथे हे पहा, थोडंसं मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. ह्यासुद्धा बाजूला थोडंसं नकाने हे करा थोडंसं असं, म्हणजे लाईन ओढली जाईल. आता हे झालं बरोबर. हे पहा, दोन्हीसुद्धा बाजूला मार्किंग झालं. आता तिथे काय करा, खडूने किंवा पेनाने मार्किंग करून घ्या ह्या लाईनीवरती बरोबर. आपण अशी घडी केली का इकडच्या सुद्धा बाजूला आणि ह्या बाजूला, तिथं मार्किंग झालेलं आहे. बघू शकता. हे पहा, इथे सुद्धा झालं आणि इथे सुद्धा झालं. तिथं असं मार्किंग करून घ्या. हे पहा, सोपं आहे एकदम. लगेच लक्षात येणारी पद्धत आहे. हे पहा, मार्किंग करून झालं. आता इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा, इथे सुद्धा असं मार्किंग करून घेते. बघू शकता. बरोबर झालेलं आहे. परत एकदा दाखवते. हे पहा, अशी घडी करून घेतली, अशी घडी करून घेतली. इथं आपण हे पहा, बरोबर झालेलं आहे मार्किंग. इथे सुद्धा बरोबर आपलं मार्किंग झालं. हे लक्षात ठेवा. हे पहा, ह्याच्यावरती बरोबर असं मी मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, इकडच्या बाजूला पेपर घ्या. हे पहा, इथून कट करायचं, पूर्ण कट करायचं नाहीये. हे पहा, इथून कट करायचं फक्त इथपर्यंत, थोडंसं अलीकडच्या बाजूला. हे निघता कामा नाही, फक्त थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी. पूर्ण कट करू नका, थोडंसं सोडून द्या. आलं लक्षात. आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा, लाईनीवरती बरोबर. हे पहा, बघू शकता इथपर्यंतच. हे पहा, बघू शकता. इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. बघू शकता. थोडंसं इथं सोडून द्या, पूर्ण कट करायचं नाही. इथे मी कटोरी कटिंगसाठी अस्तरचा कपडा दुसरा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे. आता इथे काय करायचं आहे, अशी एक लाईन ओढून घ्या. हे पहा, एक अशी लाईन ओढून घेतली सरळमध्ये. आता इथे आपण हे केलेलं पेपर कटिंग आणि इथे सुद्धा आपण थोडंसं असं कट केलेलं आहे. आता इथे असं ठेवून घ्या. हे रेषेच्या वरती हा भाग आला पाहिजे. हे पहा, बघू शकता. अशा पद्धतीने इथे मी ठेवलेलं आहे एका सरळ लाईनीमध्ये. मार्किंग केलं ना आपण, एक लाईन ओढून घेतली, त्याच्यावरती बरोबर हे ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, असं व्यवस्थित. हे पहा, बघू शकता. आलं लक्षात. आता इथून
असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या. हे पहा लक्षात घ्या, इथे सुद्धा आपला कट आहे, इथे सुद्धा आहे म्हणजे आपला टक्स थोडक्यात आलं लक्षात. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. बघू शकता हे झालं आलं व्यवस्थित. आता ह्या बाजूला हे पहा हे व्यवस्थित करा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता एका सरळ लाईनीमध्ये. आता ही सुद्धा बाजू अशी मार्किंग करून घ्यायची. हे पहा ह्या सुद्धा बाजूला आणि इथे सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्या. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, हे आपलं सरळ झालं पाहिजे. बघू शकता एक एक बाजू पकडली तरी चालेल. हे सरळ ठेवा, इथे मार्किंग करून घ्या इथपर्यंत. आपल्या इथे टक्स द्यायचं आहे, आलं लक्षात. आता हे सुद्धा बाजू हे पहा असं ठेवा सरळ, एक एक पकडा, नक्की जमेल. इकडच्या बाजूला मग मार्किंग आहेच, फक्त इथून इथं असं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. इथपर्यंत बघू शकता. वाटलं तर ह्या बाजूला मार्किंग करून घ्या, इकडच्या सुद्धा बाजूला वाटलं तर असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे सुद्धा एक असं मार्किंग करून घ्या टक्स देण्यासाठी. हे पहा आता हे झालं बरोबर. आता हे मी काढून घेते इथून, सावकाश कट करून घ्या. तेवढंच बरोबर कट करून घ्यायचं आहे. बघू शकता हे आता इथे हे पहा मार्किंग आपलं व्यवस्थित करून घ्या. हे पहा बरोबर मार्किंगवरती घ्या, ते आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आलं पाहिजे. हे सुद्धा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या. हे पहा हे सुद्धा व्यवस्थित मार्किंग करून घ्या त्याच्यावरती थोडंसं, म्हणजे आपलं बरोबर होऊन जाईल. आता इथे वरच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्या शिलाईसाठी. अर्धा इंच, इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच. हे पहा असं मार्किंग करून घ्या तिथपर्यंत असं. हे पहा बघू शकता व्यवस्थित झालं. आता दुसरी बाजू पेपर कटिंग केलेलं वरच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धत आहे तसंच मार्किंग करून घ्या. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी आहे असंच ठेवून मार्किंग करून घेतलं, बाजूला करून घेते. हे पहा बघू शकता थोडंसं मार्किंग करते अजून ह्याच्यावरती, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. हे पहा आकार व्यवस्थित नसेल आला ना गळ्याचा, व्यवस्थित देऊन घेऊ शकता गोलमध्ये थोडासा. हे पहा हे आहे असंच मार्किंग केलेलं आहे, लक्षात ठेवा. हे पहा गळ्याचा आकार आपला. हे पहा बघू शकता परत ठेवून दाखवते मी इथे तुम्हाला. हे पहा बघू शकता आहे असं मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथे आपल्याला शिलाईसाठी किती लागणार, अर्धा इंच वाढवून घ्यायचं. अर्धा इंच हे पहा लक्षात घ्या, इथून सुरुवात करा. अर्धा इंच, अर्धा इंच, अर्धा इंच. ते थोडंसं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे, आपण नंतर देऊया. आधी सर्वात आधी हे तुम्हाला समजून सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. हे पहा अर्धा इंच, अर्धा इंच, अर्धा इंच. आपण इथपर्यंत आलो. आता इथे मी काय करते, हे पहा हे झालं बरोबर. इथे थोडंसं असं मार्किंग करते, म्हणजे ह्याला मिळवते मी, आलं लक्षात. आता ही सुद्धा बाजू ह्याला अशी मिळवते इकडच्या बाजूला. हे पहा बघू शकता आहे असाच आकार, इकडच्या बाजूला घेऊ नका, आहे असं थोडंसं गोल. हे पहा बघू शकता. आता ही अशी लाईन आहे म्हणून मी अशी लाईन ओढून घेतली. हे पहा आता हे आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथून द्यायचं, थोडासा गोल आला पाहिजे किंवा ह्या बाजूने द्या. हे पहा बघू शकता ह्याच्यावरती मार्किंग वरतीच थोडासा असा गोल आकार इथे आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने थोडासा गोल आकार आला पाहिजे. हे पहा इथे थोडासा असा गोल देऊन घ्या नॉर्मल, जास्त टोक येता कामा नाही, थोडासा असा गोल आला पाहिजे. बघू शकता. हे पहा आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर कट करून घ्या. जेवढं आपण शिलाईमध्ये जास्त घेतला त्याच्या सहित पकडायचं आहे कट करताना, ते लक्षात ठेवा. हे पहा इथे सुद्धा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्या. गळासुद्धा आणि ही बाजूसुद्धा व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे. इथे आपलं व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे. आता असं ठेवून बघा. हे पहा बघू शकता. आता इथून बघा. हे पहा बरोबर पुरतंय, आलं लक्षात. आता इथे काय करा, इकडच्या बाजूला सुद्धा मार्किंग आपलं झालं पाहिजे. थोडं थोडं दिसतंय. हे पहा नॉर्मल मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा नॉर्मल मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, थोडंसं एकदम जास्त नाही. किंवा मार्किंग करून घ्या दिसत असेल तर. हे पहा इथपर्यंत, इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. इथपर्यंत सुद्धा हे व्यवस्थित झालं पाहिजे, इथपर्यंतच लक्षात ठेवा ही पद्धत.
इथे मी ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे, घडी करून घ्यायची आहे डबल, बंद बाजू आपल्या बाजूला झाली पाहिजे. आता इथे मी सर्वात आधी बाही ठेवून बघते. आता फिटिंगच्या बाजूला थोडंसं कमी पडते, नंतर आपण जोडून घेऊ सुद्धा शकतो. फक्त ठेवताना मध्यावरती ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची. सावकाश कट करून घ्या. एक बाजू बंद होती, कट करून घ्या. आता फिटिंगच्या बाजूला एवढा कपडा आपल्याला कमी पडतोय, उंचीला बरोबर घ्या आणि बाजूने सुद्धा बरोबर घ्या. म्हणजे आपल्याला जोडायला सुद्धा ते पुरलं पाहिजे, उंचीला सुद्धा आणि बाजूने सुद्धा फिटिंग जोड देताना. इथे मी जेवढा कपडा लागतोय ना, चारी सुद्धा बाजूने आपल्याला जोडून घ्यावं लागतं, तेवढा इथे मी कपडा कट करून घेतला. आता जोडताना काय करावं लागतं, हे पहा, असं ठेवून घ्यायचं, जोडून घ्यायचं आणि दाबटीप टाकून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवा. आता इथे मी व्यवस्थित कटिंग करून घेतलं. आता पाठीची अस्तरची बाजू ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्या आणि थोडंसं कपडा अंतर ठेवून कट करून घ्या. ही सुद्धा बाजू कटोरी जोडतो ती सुद्धा बाजू आहे अशीच थोडंसं अंतर ठेवून कपडा कट करून घ्यायचा आहे. जरी शिल्लक राहिलं तरी आपण नंतर शिलाई झाल्याच्या नंतर कट करून टाकू सुद्धा शकतो. आता क्रॉसपट्टी आहे अशीच कट करून घ्या. आता हे सुद्धा बघू शकता, कुठं बसते ना तिथं बघत जा, ठेवून बघा. सर्वात आधी बसतंय ना तिथे व्यवस्थित असं कट करून घ्यावं लागतं. क्रॉसपट्टी आहे अशीच कट करून घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे. आता ही सुद्धा बाजू थोडासा कपडा सोडून कट करून घ्या. जरी शिल्लक राहिलं तरी आपण नंतर कट करून टाकू सुद्धा शकतो, पण कटिंग करताना नेहमी एवढं लक्षात ठेवायचं आहे, थोडंसं असं बाहेरून कट करावं लागतं. इथे मी ही दोन्ही सुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला क्रॉस बघायचा आहे, कुठं पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही काय करा, पट्टीचा वापर करा आणि क्रॉसमध्ये अशी लाईन ओढून घ्यायची आहे. फक्त क्रॉस कुठं आहे तिथे असं बघा, पायपिंग व्यवस्थित येऊन जाते, गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येतो. त्यासाठी पट्ट्या काढताना नेहमी क्रॉसमध्ये काढायच्या आणि कट करून घ्या. मार्किंग केलं त्याच्यावरती पट्ट्या पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत. कपडा कमी असेल तर ही पद्धत आपल्याला इथे वापरावी लागते. अशाच पद्धतीने आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्याव्या लागतात. हे आपण आत्ता केलेलं पेपर कटिंग आहे, जवळ ठेवा तुमच्या. जर तुम्हाला नंतर ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर मग त्यावेळेस काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. मग अशी लाईन ओढून घेतली, त्या पद्धतीने तुम्ही अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता समजा इथे मी एक लाईन ओढून घेते, हे पहा अशा पद्धतीने. मग इथे तुम्ही काय करायचं आहे, ही बाजू हे पहा लक्षात ठेवा, इकडच्या बाजूला ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आणि ही बाजू इथे ठेवून घ्यायची. बरोबर तुमचा तिथे त्रिकोण तयार होईल, किंवा थोडीशी इथे पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुमचा इथे बरोबर असा त्रिकोण झाला पाहिजे टक्स मार्किंग करायला. इथे बरोबर हे पहा बघू शकता, इथे बरोबर आपला असं त्रिकोण तयार झाला पाहिजे. इथे तुम्ही काय करा, थोडीशी अशी कापडावरती पकडून थोडीशी अशी पिन लावून घ्यायची. म्हणजे सरळ लाईनीमध्ये तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल. आणि वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यायचं. हे आहे असंच मार्किंग करा, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. आणि त्रिकोणसुद्धा आहे असंच मार्किंग करायचं. फक्त हे पकडताना हे टोक इथलं असं सापडलं पाहिजे, म्हणजे आपला हा त्रिकोण इथे मार्किंग करायला तुम्हाला सोपं पडेल, हे लक्षात ठेवा. हे पहा, फक्त हे अशा पद्धतीने पकडायचं आणि इथं बरोबर असं मार्किंग होईल तुमचं, ते लक्षात ठेवा. आणि हे वरच्या बाजूला ठेवायचं आणि अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथे फक्त थोडासा असा गोल आकार आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी तुम्हाला सर्व जोडून दाखवते. सर्वात आधी पाठीची बाजू जोडून दाखवते. व्यवस्थित ठेवताना ठेवा, अर्धा इंच पकडा, सावकाशमध्ये जोडून घ्या, कपडा प्लेन करून घ्या. जोडून घेतलं. आता दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप देताना अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. फक्त इथे आपल्याला कपडा प्लेन करत घ्यायचा आहे, ते फक्त लक्षात ठेवा, गुढी पडू देऊ नका. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला सर्व जोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला फिटिंगला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. कटोरीसुद्धा जोडून दाखवते आणि क्रॉसपट्टीसुद्धा मी तुम्हाला जोडून दाखवते. म्हणजे आपल्याला फिटिंगच्या बाजूला कमी जास्त झालं तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. आता इथे सुद्धा व्यवस्थित पकडा. शक्यतो काय करत जा, अस्तरचा कपडा जोडताना 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. फक्त प्लेन करून घ्यायचा कपडा, म्हणजे आपल्या गुड्या पडणार नाहीत, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. गळा व्यवस्थित करून घ्या. अशाच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये फक्त जोडून घ्या.
इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे गळ्याच्या बाहेरचा जेवढा कपडा आहे ना, तेवढा इथे व्यवस्थित म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा सावकाशमध्ये आकारामध्ये कट करून घ्या. इथे सुद्धा जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण कटोरी जोडतो ती बाजू व्यवस्थित अशी अस्तर ठेवून जोडून घ्यायची आहे. एकसारखं ठेवा, समोरासमोर ठेवलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या इथे उलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जोडून घ्या. जोडताना फक्त आपला कपडा प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा, नाहीतर गुड्या पडतात पूर्ण. आता इथे दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्या. कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आणि जोडून घ्यायची. नाहीतर पूर्ण गुड्या पडल्या ना परत ते काढावं लागतं आपल्याला, परत शिलाई सुद्धा द्यावी लागते. त्यासाठी काळजीपूर्वक जोडत जा. आता इथे आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. बऱ्याच वेळा आपला ब्लाऊज पीस असा खूप सिल्की असतो, मग त्यावेळेस कसं कटिंग करायचं असतं, थोडंसं काय करायचं अस्तर ठेवून बघायचं आणि कटिंग करताना थोडासा कपडा बाहेरच्या बाजूने कट करत जा. जरी अस्तर जोडून आपलं शिल्लक राहिलं ना तरी आपण नंतर अशा पद्धतीने कट करून टाकू सुद्धा शकतो. आता इथे सुद्धा बघू शकता दुसरी सुद्धा बाजू मी व्यवस्थित जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतला. सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित झालेला आहे दोन्ही सुद्धा बाजू. आता कटोरी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना आणि ठेवताना व्यवस्थित ठेवा. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने. आता जोडून घ्या. पूर्ण प्लेनमध्ये झालं पाहिजे, लक्षात ठेवा. जोडताना काळजीपूर्वक जोडून घ्या. दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित आहे का ते बघा आणि जोडून घ्यायचं आहे. एकदम असं सोपं आहे. फक्त आपला कपडा जोडताना प्लेन झाला पाहिजे. आता ह्या बाजूला आपण मार्किंग केलेलं आहे 1/2 इंच, लक्षात ठेवा 1/2 इंच. आता ह्या बाजूला मार्किंग नाही आहे, मग काय करायचं दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. थोडंसं खडूचं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यावरती सुद्धा. हे पहा बघू शकता दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे ते लक्षात ठेवा. आपण कटिंग करताना एकाच बाजूला मार्किंग केलं होतं, दुसऱ्या बाजूला नव्हतं केलं. असं हे मार्किंग करून घ्या आता इथे, म्हणजे जोडताना लक्षात राहतं त्यासाठी. जोडून झालेलं आहे व्यवस्थित, एकसारखं आहे का ते पण बघा. मार्किंग दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आहेत का ते बघा. आणि जेवढा जास्तीचा कपडा आहे ना शिल्लक राहिलेला तेवढा आपल्याला इथे सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचा हे पहा दोन्ही सुद्धा एकसारखं झालेलं आहे. आता ही बाजू मार्किंग दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं आहे का ते सुद्धा बघा. ही बाजू ह्या बाजूला ठेवा आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवा अशा पद्धतीने, म्हणजे आपलं चुकणार नाही. आता इथे अस्तर जोडून घ्यायचं. फक्त कपडा प्लेन झाला पाहिजे, गुढी पडू देऊ नका. आता जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा कपडा कट मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना चुकत नाहीये. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्या. अस्तर प्लेन झालं पाहिजे, गुढी पडू देऊ नका. आता जेवढा आपला बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना तेवढा इथे कट करून घ्या. अस्तरच्या बाहेरचा कपडा कट मार्किंग करून घ्या. टक्स आहे तिथे दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे बघू शकता दोन्ही सुद्धा एकसारखं आहे झालेलं दोन्ही सुद्धा बाजूंचं. आता इथे मध्याचं मार्किंग करून घ्या. असं ठेवा, बघू शकता मध्याचं मार्किंग करून घ्या. जोडताना आपलं चुकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ह्याचं सुद्धा मध्य करा. मध्य बरोबर आपला मध्यावरतीच आला पाहिजे. आपण टक्स मार्किंग सुद्धा केलेलं आहे, ते मार्किंग बरोबर त्याच्यावरती आलं पाहिजे. हे पहा बघू शकता बरोबर आलं. ही पद्धत वापरा तुम्ही. असं ठेवून बघू सुद्धा शकता. आता ही सुद्धा बाजू मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं इकडच्या बाजूला, आणि ह्याचं सुद्धा बरोबर असं मध्यावरती मार्किंग आपलं झालं पाहिजे. कट मारून ठेवायचं थोडासा, बघू शकता बरोबर त्याच्यावरती टोकावरती आपला कट येत आहे.
म्हणजे हे आपलं बरोबर आहे असं बघा, लक्षात ठेवा, चुकू देऊ नका. आता इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा, तिथपर्यंत द्या. वरच्या बाजूला 2.5 इंच घेतलं होतं बघा, 1.5 आणि 2.5, जिथपर्यंत 2.5 घेतलं तिथपर्यंत द्यायचं आहे, लक्षात ठेवा. जास्त वरच्या बाजूला घ्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा. तिथपर्यंतच परत डबल शिलाई देऊन घ्या. इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता एक बाजू झाली, आता दुसरीसुद्धा बाजू तिथपर्यंत द्यायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. दोन्हीसुद्धा व्यवस्थित पकडा, एकसारखं कट मार्किंग केलेलं एकावरती एक बरोबर आपलं आलं पाहिजे, म्हणजे आपलं चुकणार नाही आहे. जिथपर्यंत 2.5 इंच घेतलं ना वरच्या बाजू तिथपर्यंतच डबल शिलाई देऊन घ्यायची. एकदम असं सोपं आहे. आता इकडची बाजू हे पा कट मार्किंग केलेलं आणि हे कट मार्किंग केलेलं हे पा बघू शकता, असं मिळवा. आणि इकडच्या बाजूला बघा ठेवून कुठपर्यंत येते हे पा. परत एकदा समजून सांगते, कट मार्किंग केलेलं ह्याचा मध्य आणि ह्याचा मध्य बरोबर आपला आला पाहिजे. सुरुवातीला मार्किंग केलेला मध्य लक्षात ठेवा. अस्तर जोडल्यानंतर आपण मध्य केला ना, तो मध्य बरोबर आपला आला पाहिजे. आणि 1/2 इंच पकडा, फक्त खेचू नका अजिबात. सावकाशमध्ये जोडून घ्या, बघू शकता. डबल शिलाई देऊन घ्या सावकाशमध्ये. थोडंसं जास्त आहे ना, मी थोडंसं असं एका लाईनीमध्ये करून घेते. जास्त असेल ना, थोडंसं शिल्लक राहिलं तरी असं एका लाईनीमध्ये करून घ्या. पण जोडताना मध्यावरती ठेवून बघा आपलं पुरतंय का. हे पा मध्य असा ठेवून घ्यायचा, बघायचं असं पुरतंय का. नंतर जोडायला सुरुवात करायची. 1/2 इंच पकडायला विसरू नका आपण, कारण की शिलाईसाठी 1/2 इंच घेतलेलंच आहे. डबल शिलाई देऊन घ्या. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे बघू शकता, तुम्हाला टोकसुद्धा दिसणार नाही आहे, कारण की आपण मार्किंग करताना थोडासा असा गोलाकार दिला होता. इथे आपला खोलगट भागसुद्धा परफेक्ट झालेला आहे. आता इथे एकदम कडेकडेला काय करा, एक शिलाई मारून घ्या, म्हणजे धागे निघणार नाही आहेत त्यासाठी. आणि थोडंसं असं कट करून घ्या, जेवढा कपडा बाहेरच्या बाजूचा आहे ना थोडासा. हे बघू शकता, व्यवस्थित झालं एकदम. आपला इथे खोलगट भागसुद्धा तयार झालेला आहे. आता दुसरीसुद्धा बाजू थोडीशी अशी शिलाई द्या खालच्या बाजूला आणि कट करून घेऊ सुद्धा शकता धागे असतील तर. आता ही सुद्धा बाजू बघू शकता इथे. हे पा एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित झालं. खोलगट भाग ना इथे खूप छान येतो, बसायला एकदम तुम्हाला परफेक्टच बसणार. हे पा बघू शकता, एकदम आपला इथे खोलगट भागसुद्धा तयार झालेला आहे. दोन्हीसुद्धा बाजूंचं व्यवस्थित आपलं झालेलं आहे. ती बाजू खालच्या बाजूला करायची जोडताना, ते लक्षात ठेवा. हुक लूक पट्टी जोडताना किंवा आपण साईडच्या बाजूने कटोरी जोडतो ना, त्या बाजूला ती बाजू जोडताना खालच्या बाजूला करायची, ते फक्त लक्षात ठेवा. आतली बाजू म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे, फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्या. आपण 1/2 इंच वाढवून घेतलेलंच आहे, ते फक्त लक्षात ठेवा. जोडायला ही कटोरी आपल्याला परफेक्ट पुरणार आहे, फक्त खेचायची नाही आहे. ज्या पद्धतीने आपल्या कटोरीचा आकार आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही जोडत जोडत घ्यायची आहे. बघू शकता, जोडायला परफेक्ट पुरली. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, सावकाश जोडून घ्या, डबल शिलाई देऊन घ्या. एकदम असं व्यवस्थित झालं जोडून, बघू शकता. आता इथे थोडंसं शिल्लक आहे, तर आपण इथे आता कट करू शकतो. सर्वात आधी काय करा, एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून टाका. त्यासाठी आपण इथे 1/2 इंच वाढवून घेतलं होतं, आणि कमी पडलं तर किती प्रॉब्लेम येतो ते लक्षात घ्या. बघू शकता, एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. आता दुसरीसुद्धा बाजू काय करायची, इथे हे पा वरच्या बाजूने ठेवून बघा पुरतंय का. हे पा बरोबर पुरतंय, असं ठेवून बघा आणि नंतर जोडायला सुरुवात करा. आता ही बाजू खालच्या बाजूला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने जोडताना खालच्या बाजूला करा आणि व्यवस्थित जोडून घ्या. खेचू नका, फक्त आलवारमध्ये जोडून घ्या. आता जोडायला सुद्धा परफेक्ट पुरली. आता डबल शिलाई देऊन घ्यायची, सावकाशमध्ये डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे बघू शकता, एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. धागे असतील तर व्यवस्थित कट करून टाकू सुद्धा शकता. हे पा बघू शकता, आकार एकदम आपल्या इथे परफेक्ट आला आणि व्यवस्थित जोडून झाली. फक्त खेचायची नाही आहे,
ते लक्षात ठेवत जा. दोन्हीसुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेल्या आहेत. आकारसुद्धा इथे आपला परफेक्ट आला. आता हे दोन्हीसुद्धा एकसारखं ठेवून घ्या. क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. त्यासाठी उंच बाजू हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते, ते फक्त आता इथे लक्षात ठेवा. मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, जोडताना चुकतं तिथेच आपलं. कोणती बाजू कोणत्या बाजूला येते ते लक्षात येत नाही. ही पद्धत काय करायची, ज्या बाजूला उंच बाजू आहे ना असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे आपलं कधीही चुकणार नाही तिथे. आणि क्रॉसपट्टीसुद्धा बघू शकता अस्तरची, हे पा असं ठेवून घ्या. दोन्हीसुद्धा बाजू उंच बाजू उंच बाजू. आलं लक्षात. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्या. ब्लाऊज पीसाची क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्या आणि अस्तरची अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता जोडताना काय करायचं, थोडंसंच पुढच्या बाजूला पकडा, अर्धा इंच तरी किंवा अर्धा इंचापेक्षा कमी. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं जोडून झालं ना तेवढीच ही सुद्धा पकडायची आहे, ते फक्त लक्षात ठेवा. एकसारखं पकडलं आणि जोडून झाली ना पाठीमागच्या बाजूला सरकली जाते बघा. मग त्या पद्धतीने आपल्या लक्षात येत नाही की आपण कशामुळे असं झालेलं आहे. त्यासाठी काय करायचं, जोडताना थोडीशी अशी पुढच्या बाजूला ठेवून जोडायची, म्हणजे ते एकदम असं बरोबर होऊन जातं. जरी शिल्लक राहिलं ना जोडून झाल्याच्या नंतर थोडंसं, नंतर आपण ते कट करून टाकू सुद्धा शकतो. आता एक बाजू ह्या बाजूलाच राहू द्यात, हे पहा अशा पद्धतीने. आता फक्त मध्यावरती घडी करून घ्यायची आहे आणि दुसरी अस्तरची क्रॉसपट्टी ह्याच्यावरती ठेवून एक शिलाई देऊन घ्या. अर्धा इंच पकडा, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. फक्त खेचू नका जोडताना, पूर्ण गुड्या पडतात. आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं, म्हणजे बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं आहे पूर्ण कपडा क्रॉसपट्टीचा. एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता. आता जेवढं शिल्लक असेल ना ह्या बाजूला फिटिंगच्या बाजूला, तेवढं एका लाईनीमध्ये कट करून घ्या. धागे असतील तर व्यवस्थित कट करून घ्या सावकाशमध्ये एका लाईनीमध्ये करून. आता दुसरीसुद्धा जोडून घ्यायची आहे. उंच बाजू लक्षात ठेवा, उंच बाजू हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते. आता ही जोडताना अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पुढे ठेवा थोडंसं जोडताना. आता ही सुद्धा बाजू तेवढीच पुढे ठेवा, बघू शकता. तिन्हीसुद्धा एकसारखं पकडा आणि जोडून घ्या. अर्धा इंच पकडा, सावकाशमध्ये तिन्हीसुद्धा पकडायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त खेचू नका जोडताना. व्यवस्थित जोडून झाले. आता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आणि मध्यापासून इथे आपल्याला अशा पद्धतीने गोल घडी करत करत घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने. आता हा कपडा ह्याच्यावरती ठेवून अर्धा इंच पकडायचा आहे शिलाई देताना, हे पहा अशा पद्धतीने. फक्त खेचू नका जोडताना, गुड्या पडतात पूर्ण, दिसायला व्यवस्थित दिसत नाही मग. आता सुईचं करून घ्यायचं, म्हणजे बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं आहे. पूर्ण क्रॉसपट्टीची बाजू बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची. सावकाशमध्ये एकसारखं झालं पाहिजे. आता जेवढं जास्त असेल ना तेवढं असं कट करून घ्या. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू व्यवस्थित आहे का ते बघा. आता इथे बघा थोडंसं शिल्लक आहे, तर नंतर आपण ते कट करू सुद्धा शकतो. हे पहा एकदम नॉर्मल राहिलेलं आहे, पण असं बघत जा, ठेवताना त्या पद्धतीने ठेवा. आता ही सुद्धा बाजू तेवढीच थोडीशी नॉर्मल आहे, असं कट करून टाकू सुद्धा शकतो. फक्त जोडताना काय करायचं, असं पुढच्या बाजूला ठेवून जोडत जा, म्हणजे तुमचं इथे कधीही चुकणार नाही आहे, ते लक्षात ठेवत जा. परफेक्ट क्रॉसपट्टी जोडून झाली. दोन्हीसुद्धा बाजूंची बघू शकता ठेवून दाखवलेलं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगच्या बाजूला कमी जास्त होतं. आता इथे पाठीची बाजू घ्यायची, हे पहा असं ठेवून बघा कमी जास्त आहे का. फिटिंगच्या बाजूला खालच्या बाजूने व्यवस्थित ठेवा, एकसारखं झालं पाहिजे. फिटिंगच्या पद्धतीने असते त्या पद्धतीने. आता माझं वरच्या बाजूला थोडंसं असं कमी जास्त आहे, मार्किंग करून घ्या किती जास्त आहे. आता ही सुद्धा बाजू ठेवताना बघा कशा पद्धतीने ठेवायची, बघू शकता. हे पहा ही बाजू कमी जास्त इथे सुद्धा झालं नाही पाहिजे, असं ठेवा. तिथेच आपलं कमी जास्त होतं, हे लक्षात घेत जा. जेवढं कमी जास्त झालेलं आहे ना वरच्या बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आता आकार देऊन घ्यायचा, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पहा इथून वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं आणि खालच्या बाजूला जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती. लगेच कट करू नका, सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून घ्यायचं आहे. जेवढं जास्त झालेलं आहे वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. फक्त जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने कमी करत घ्यायचं, जेवढं जास्त आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू
जेवढं जास्त आहे तेवढं कट करून घ्या, वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजू समजून सांगितल्या. आकार फक्त व्यवस्थित आला पाहिजे आपला मुंड्याचा, ते फक्त आता इथे लक्षात ठेवा. आता दोन्हीसुद्धा बाजू इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते आपलं बरोबर आहे का. इथे बघू शकता एकसारखं पकडा. फिटिंगच्या बाजूला सुद्धा मी पकडलेलं आहे त्या पद्धतीने बघा एकदा बरोबर आहे का. आता ही सुद्धा बाजू बघू शकता. दोन्हीसुद्धा बाजू समजून सांगितल्या. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा, कोणताही तुमचा ब्लाऊज असू द्यात. इथे बघू शकता एकदम अशी परफेक्ट जोडून झाली. आकारसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आपल्या इथे टोकसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे आणि खोलगट भागसुद्धा बघू शकता एकदम असा इथे परफेक्ट आपला तयार झाला. यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे, ते लक्षात ठेवा. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. इथे आपला कटोरीचा आकारसुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा. बघू शकता आपली खोलगट बाजूसुद्धा परफेक्ट झाली. ह्याच्यामध्ये तुम्हाला टोकसुद्धा दिसणार नाही आहे. आणि आज मी तुम्हाला फिटिंगचीसुद्धा बाजू समजून सांगितली. कमी जास्त झालं तर काय करायचं, एकदम अशी सोपी पद्धत आहे. ही पद्धत नक्की वापरा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.